माउंट आबू संचालित हिवरखेड येथील मुख्य ओम शांती शाखेत शिवबाबाची 8 मार्च रोजी संगम युगातील 88वी जयंती मुख्य संचालिका रश्मी दीदी यांच्या नेतृत्वाखाली साजरी करून सालाबादाप्रमाणे शहरातून ट्रॅक्टरवर शिवबाबा प्रतिमेची व शिवपिंडीची भव्य अशी मिरवणूक काढली आहे। यावेळी शांततेचे प्रतीक पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या भाई बहिणींच्या सहयोगात शिवबाबा गीत गात समाजमन जोडत होते। यावेळी फिजिओथेरपी टीचर शीला दीदी यांचे व हिवरखेडचे लोकप्रिय ठाणेदार गोविंद पांडव तसेच ज्ञानेश्वरी मर्मज्ञ हरिभक्त पारायण शिवकथाकार संतोष महाराज टिकार यांचे व ASI नेवारे हस्ते शिवबाबाचे पूजन करण्यात आले। उपस्थित अतिथीचा दीदीकडून शाल श्रीफळ लक्ष्मीनारायणाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आलाय। यावेळी महिला दिनाला ब्रह्मकुमारीचे देशात शांतता नांदावी परमात्वाविषयी गोडी निर्माण करण्याचे कार्य दीदीकडून होत असल्याचे उद्गार ठाणेदार गोविंद पांडव यांनी काढले। तर संतांचे कार्य हे नेहमी समाजाला योग्य दिशा दाखवत त्यातून परमात्माचे ज्ञान जगाच्या कल्याणाचे कार्य ओम शांती शाखेच्या दीदींकडून होत आहे असे महिला दिनी या प्रसंगी संतोष महाराज बोलले। यावेळी ओम शांती शाखेच्या मुख्य शांतीचा संदेश देणाऱ्या ध्वजाचे ध्वजारोहण पांडव साहेब कडून करण्यात आले। शिवरॅलीला टिकार महाराजांकडून झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड। त्यामुळे यांचा सुद्धा आपण सगळे जण अभिनंदन करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया। ठीक आहे, मला दीदीला अध्यात्माकडे यायचं सांगितलं आणि आध्यात्मिकच लोक आहे, परंतु आमचं काम करण्याची पद्धत थोडीशी आणि कर्मातून अध्यात्माकडे आमचं पहिलं प्राधान्य कर्माला आहे आणि कर्मातूनच अध्यात्माचा रस्ता निघतो। तर मला काही इतकं जास्त नॉलेज आहे त्याच्यामध्ये, परंतु जेवढे 2 शब्द समजले त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं। अध्यात्माला आम्ही जोडलेलोच आहे, परंतु आम्ही कर्माला पहिलं प्राधान्य देतो आणि काम करून नंतर अध्यात्माकडे कमी आहे। ठीक आहे सर, धन्यवाद।